शरीर, पर जो मन वस में करे, वही वह वीर। शील समाधि ज्ञान ही मंगल का भंडार। सब सुख साधन हार है, सब दुख में तनहार। शील धर्म पालन भला, निर्मल भली समाधि। प्रज्ञा तो जागृत भली, दूर करे भव व्याधि। शीलवान के ध्यान से, प्रज्ञा जागृत होया। अंतर की गांठें खोले, मानस निर्मल होया। शील समाधि ज्ञान की बहे त्रिवेणी धार। डुबकी मारे सोती रे, हो भव सागर पार। गंगा जमुना सरस्वती, शील समाधि ज्ञान, तीनों का संगम हुआ। प्रगटे पद निर्वाण। जोपर्यंत मन निर्मल होत नाही, तोपर्यंत दुःख ही दुःख आहे. मनाच्या जे जे आधीन होतात ते ते दुःख भोगतात. म्हणून मनाला काही गोष्टींनी ताणून धरायचं नसते. मन आहे, मन गया सो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खींचे कमान तो कैसे लगेगा तीर. मनाच्या संबंधी
एवढं दक्ष राहावं लागेल आपल्याला की कधी कुठला विकार जागृत होईल नाही सांगता येत. भगवंताच्या भाषेत जर सांगायचं गेलं तर राग आणि द्वेष, राग आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे तिरस्कार. जिथं जिथं राग आहे म्हणजे जिथं जिथं आसक्ती आहे तिथं तिथं द्वेष आहे, तिरस्कार आहे. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पाहिज्याबरोबर तुम्ही आसक्ती करता, पण तेवढीच ती गोष्ट तिरस्कारी वाटत असते. बुद्धाचा मार्ग संशोधन केलेला आहे भगवंतांनी. एखादी गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक ढकलत असाल, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही तिरस्कार निर्माण करत असाल की नाही मला हे नको, कुठेतरी त्या संबंधी आसक्ती आहे. आसक्ती आहे म्हणून तिरस्कार निर्माण होत आहे, आणि जिथं तिरस्कार निर्माण होत आहे तिथं त्या गोष्टी संबंधी आसक्तीला तुम्ही जवळ करत आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की याच्यात तटस्थ पाहिजे, समता पाहिजे. दोनों में समता रहे तो ही दुख का अंत. दोघांमध्ये समता पाहिजे. तिरस्कार जर निर्माण झाला आपल्या चित्तामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बद्दल, एखाद्या वस्तूच्या बद्दल तिरस्कारणी क्रिया होत राहिली तर त्याबद्दल एखादी आकर्षणाची भूमिका सुरुवात होत असते. नको आहे मला, नको आहे म्हटलं की त्याच्याबरोबर काहीतरी आहे. खूप मनाला जपावं लागेल, खूप मनाला जपावं लागेल. आणि तुकोबारायांनी मनाच्या संबंधी फार मोठे गाथा बोललेले आहेत. आधी मन घ्या रे हाती, मग पूजा गणपती. मन इंद्रियाचा राजा, त्याची मनोभावे करा पूजा. आधी मन घ्या रे हाती. हातात मन घ्यायचं म्हणजे काय करायचं आहे तर मनावर विजय प्राप्त करायचा आहे. जोपर्यंत मनावर विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत दुःखच उत्पन्न होणार आहे. आणि हे काही साधी गोष्ट नाही आहे. आपण एखाद्याच्या बाबतीत जो काही विचार करतो, एखाद्याच्या बाबतीत जे काही आसक्ती असेल, तिरस्काराची असेल, तर ती वारंवार गोष्टी आपल्या समोर येत असतात. जैसे चित्त की चेतना फल वैसाही होय, दुर्मन का फल दुःखदही सुखद सुमन का होय. चित्तात जे जे उत्पन्न झालं, जसं उत्पन्न झालं तसंच त्याला जर करत राहिलं तर त्याच्यातून एक आहे की जर चित्तामध्ये वाईट उत्पन्न होत असेल आणि वाईटाची जर आपण तशा प्रकारची संसरणाची पद्धती जर सुरू केलं असेल, दुःख तर बातम्या येणार आहे. दुःखच आहे. एक उदाहरण की समजा एखादा माणूस तंबाखू खाणारा माणूस त्यालाही कळते की तंबाखूमुळे कर्करोग होते, त्यालाही माहित आहे की त्या पुडीवर लिहिलेलं आहे कर्करोग होतात म्हणून, तरीही त्याला जवळ करणं सुरू आहे, तरी सुद्धा त्याला खाणं सुरू आहे. एका इकडे कुठंतरी त्या तंबाखाच्या बाबतीत विचार सुरू आहे की कर्करोग होईल.
आणि दुसऱ्याचं चिन्ह बघितलं किंवा दुसऱ्याच्याकडे बघितलं, चित्र बघितल्यानंतर लगेच सुरुवात होते, अरे हा हे असं होत आहे, असं झालं, तरी सुद्धा चालूच आहे. मनाच्या आधी नाही. जाणलं पाहिजे या गोष्टीला. जोपर्यंत मनाला जाणत नाही ना, तोपर्यंत दुःखही दुःख आहे. हे सगळ्या बाबतीत आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आपल्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर आपण प्रेम करायला पाहिजे. आपण दुसऱ्यावर प्रेम करतो. प्रेम काय आहे तर एखाद्याचं आकर्षण झालं त्याला नाव प्रेम दिलं. प्रेमाची भाषा आहे. भगवंताने जाणीवपूर्वक सांगितलं की या जे प्रेम आहे हे प्रेम आंधळ असते. आंधळ. मैत्री आंधळी नाही आहे. मैत्री निव्वळ निर्मळ आहे. सकाळी सकाळी आपण बोलत होतो ना, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे, तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे, दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होय रे. हे कोण करते? जो स्वतःवर प्रेम करतो, जो स्वतःच्या जीवनाच्या संबंधी स्वतःला जपतो, तो इतरांनाही जपण्याचं काम करतो. भगवंतांनी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष केलेलं आहे. भगवंत म्हणतात की एखाद्या प्राण्यांना तुम्ही मारत असाल तर तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही आहे. जर त्या प्राण्यांना जगवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, जगवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नसाल तर मारण्याचा अधिकार कोण दिला तुम्हाला? तशाच पद्धतीने एखाद्याला तुम्ही शिवी देत असाल, त्या अगोदर त्याला प्रेमाने कवटाळलंच नसेल तर तुम्हाला नैतिक अधिकार काय त्याला शिवी देण्याची? गरजच नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत भगवंताने सांगितलं की प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त आपण महत्व दिलं. मैत्री निव्वळ निर्मळ मैत्री आहे. प्रेम हे आंधळ आहे. प्रेम हे आंधळ आहे. आणि जे आंधळ प्रेम केल्या जाते ना तर त्याच्यातूनच दुःखाचे झरे निर्माण झालेले आहेत. दुःख तिथूनच निर्माण होते. आणि या जगात कोणीच कोणावर प्रेम करत नाही. कोणी कोणावर प्रेम नाही करत. हा भ्रम आहे. कोणी म्हणत असेल की बायको नवऱ्यावर प्रेम करते, नवरा बायकोवर प्रेम करते, लेकरं मायबापावर प्रेम करतात, मायबाप लेकरावर प्रेम करतात. हा भ्रम आहे. ज्या ठिकाणी त्या प्रेमाच्या बदल्यात कोणाला तरी अपेक्षा हे आहे की मला काहीतरी मिळालं पाहिजे, या उद्देशाने तुम्ही जर प्रेमाचा आवा आणत असाल तर ते दुःखदायक आहे. आणि निव्वळ मैत्री केली तर त्याच्यात निर्मळता आहे. काही कुठल्याच प्रकारचा व्यवहार नाही. मी मैत्री करतो तुम्हाला काही देऊ, बिलकुल नाही. म्हणून करणीमेत सूत्रामध्ये भगवान बुद्धाने ते सुद्धा आहे, माता पितु पठानंग, महामंगल सूत्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला. पुत्तदारस संग हो अनाकुलाच का म्हणता,
हितमंगलम उत्तमं. आई वडिलांची सेवा करणे हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि प्रत्येक लेकराचं कर्तव्य आहे की आई वडिलांची प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. कर्मसिद्धांत आहे. तुम्ही जर आईबापाची सेवा केली नाही, मावल्यानं तुम्ही जर सासू सासऱ्याची सेवा केली नाही तर तुमच्याही पोटी आई आहेत. तुम्ही सासा होणार, तुम्हालाही सुना येणार. आणि जी गत तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याच्या संबंधी केली तीच गत तुमच्यावर येईल. म्हणून भगवान अनंत समय संबुद्ध कर्माला किती महत्व देतात की हे कर्म माझ्या सुनेने किंवा माझ्या लेकाने मला तो त्रास देऊ नये यासाठी मी माझ्या सासूला आणि सासऱ्याला आई वडिलांप्रमाणे जपेन. माझं तर त्यापेक्षा अधिक महत्वाचं सांगणं आहे लोकांना की तुम्ही नवरा बायकोने कमिटमेंट केली पाहिजे. कमिटमेंट झाली पाहिजे दोघांची. आपल्याला वन वे मार्ग दिसतो हा. कोणाचंही लग्न झालं की नवरा बायकोला घेऊन सासऱ्याच्या घरी जाते. इकडे मायबापाच्या घरी जाते. सासऱ्याची तब्येत ठीक नाही हो, बाप इथे खोकलून घरात मरते, याच्याकडे कोण बघत नाही. आणि हा लेख म्हणते काय सांगणार हो, माझ्या बापासारखा आता काय तुमच्यासारखा बाप पाहिजे होता मला. अरे जो राजा तुला आहे त्या बापाला तर जप. मावल्यानं तुमचे शब्द तेच आहेत. तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाता, दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या घरी जाता आणि त्या शेजाऱ्या बाईला तुम्ही म्हणता आत्याबाई तुमच्यासारखी मला सासू पाहिजे होती, मी हातावरच्या फोळासारखं जपलं असतं. तिच्या सुनीला विचार काय करते ते तुझ्या सासूला सांगते की तुमच्यासारखी पाहिजे होती. हे का होते असं? हे परस्पर वेगळं आहे ना. हे परस्पर वेगळं असल्यामुळे आहे. कारण तुमचा जो तुमच्या भाषेत आहे, तुमचा सासू सासऱ्याची 24 तास पाला पडत आहे ना, म्हणून तुम्ही असं बोलता. तिथं अधून मधून भेटते ना. जाणलं पाहिजे तुम्ही आई वडिलांची सेवा करा, म्हणजे सासू सासऱ्यांची सेवा करा. नवरा बायकोनी हे कमिटमेंट केले पाहिजे की मी तुझ्या आई वडिलांची इथे प्रामाणिकपणे सेवा करते, तू माझ्या आई वडिलांची सेवा. कसे चांगले नांदणार नाहीत लोक, कसे चांगले लोक नांदणार नाहीत. सगळेजण चांगले नांदायला सुरुवात करतील, फक्त तुम्हाला वागावं लागेल तसं. दुःख तर तुमच्याच पासून सुरुवात झालं ना. तुमच्या पासून दुःख आहे. दुसरं कोणीच नाही दुःखाचं कारण. शेजारी बिलकुल नाही दुःखाचं कारण. हे तर केवळ तेवढं बोलताय तुम्ही की नाही माझं हे आहे, यांच्यामुळे मी दुःखी आहे. अरे दुःखाचे कारण दुसरे नाही आहे. दुसरे कारण नाही आहे, स्वतः दुःखाचे कारण तुम्ही आहात. स्वतः दुःखाचे कारण हा. कारण तुमच्या मनावर ताबा नाही आणि मनावर ताबा नसल्यामुळे हा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. म्हणून मनालाच आपण रे आधी मन घ्या रे हाती, मग पूजा गणपती, मन इंद्रियाचा राजा. किती इंद्रिय आहेत? इंद्रिय किती आहेत? आम्हाला विज्ञानाने किती इंद्रिय शिकवलेत? कान, नाक, डोळे, जिवा आणि शरीर, त्वचा. जिथं विज्ञान संपदे तिथं बुद्धाचा मार्ग सुरू होतो. बुद्ध 6वं इंद्रिय सांगतात. आणि 6वं इंद्रिय कुठलं आहे? 6वं इंद्रिय आहे मन. या 5 इंद्रियाला चालवतो कोण? 5 इंद्रियाला चालवतो कोण? तुकोबाराया तेच म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ग साधन. लोचनी म्हणजे डोळे. डोळ्यांनी रूप पाहिलं. कुठलं रूप पाहिलं? एखादी सुंदर स्त्री पाहिली म्हणून भावुक झाला, एखादा सुंदर पुरुष बघितला म्हणून भावुक झाला. बिलकुल नाही, गलत. तुकोबारायांनी
आध्यात्मिक जीवनामध्ये डोकावून पाहिला आणि ते म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले. मी ज्यावेळेस बसलो त्यावेळेस मी डोळे बंद केले आणि माझं शरीर मी बघत राहिलो आणि या शरीर बघत असताना त्याच्यातून जे काही दुःखाचे झरे निर्माण झाले, अरे सगळं घाण्याचं माहेर आहे. नमामि बुद्धं गुणसागरतं सथा सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दिगुंधो गच्छान्ति सभ्य मरणं अहंच. शरीरावर किती प्रेम, बापरे. हा मुला मालावा, तो मुला मालावा, खूप चांगलं दिसा, हे करा ते करा सगळं. आणि कधी कधी तर डोळ्यात म्हणजे डोक्याचे केस ज्यावेळेस पिकायला लागतात त्यावेळेस एक एक लागलं की ते एखादं झालं असेल तर उपटून फेका, जास्त झाले असेल तर कलर मारा, अधिक जास्त झाले असेल तर कलर मारून टाका. ट्राय करा. काय करून दाखवता तुम्ही? अभी तो बुढा नाहीये ना, जवान आहे. मी अजून म्हातारा नाहीये, जवान आहे, तरुण आहे. हे स्वतःला फसवण्याचं काम आहे ना. कायो जिगुच्छो सकलो दिगुंदो गच्छन्ति सभ्य मरणांच. हे सगळं मरणाच्या दारी आहे. सगळं शरीर घालणं. काय शरीरात असं काय रूप पाहता लोचनी. काय शरीरात काय बघितलं का? नाक सुंदर आहे, तलवारी सारखा आहे. अरे शंभूर तर आहे त्याच्या, काय सुंदर आहे त्याचा. कान सुंदर आहेत, लांब लचक आहेत. काय मळत आहेत ना, कान फुटले की दुर्गंध वाहत आहे का नाही. डोळे सुंदर आहेत, टपरे आहेत, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चिपडता लागतात है ना. मुखमंडल खूप चांगला आहे ना. सकाळी तोंडातून घाण वास येते का नाही, दुर्गंधी येते ना. आणि तसंही जर वरून बघितलं तर शरीर किती सुंदर दिसते. अरे दररोज सकाळ आणि संध्याकाळ जे आम्ही धान्य टाकतो ना ते भरणं सुरू आहे ना मशीन. ज्याप्रमाणे चक्कीत गेल्यानंतर आम्ही दळण टाकतो ते पीठ आटा बाहेर पडते. अरे आम्ही जे काही आहार आमच्या मुखातून टाकतो ना सगळा बाहेर भेटतो. आणि ते तर आहे बिचारा, त्याला तरी साफ केल्या जाते. इथं कुठं साफ करणार, याला कुठं साफ करायचं आहे. 24 घंटे मिरवत चाललो आम्ही. लय आमचं शरीर आहे. अरे आत राजा घाण आहे ना, आत घाण आहे. याला बाहेर करायचं असेल तर काय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळ्या चिटकलेल्या गोष्टी आहेत. ह्या तेवढ्या पुरत्या जोडून घेतलेल्या गोष्टी आहेत. आणि मग कोणावर गर्व करायचा आहे. हे तुकोबारायांनी ध्यानाला बसल्यानंतर, समाधीला बसल्यानंतर त्यांनी स्वतःचं शरीर बघितलं आणि सांगितलं सगळं नश्वर आहे आणि त्या घाण्याचं माहेर आहे शरीर. सगळं शरीर घाण्याचं माहेर आहे, काही दिसत नाही त्यातून. तरी लोक आकर्षित होतात, तरी लोक याच्यावर म्हणतात की लय प्रेम करतात. म्हणून जगात कोणीच कोणावर प्रेम करत नाही. आणि प्रेम केल्या जाते तर केवळ फक्त स्वार्थासाठी. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत प्रेम आहे. जिथं स्वार्थ समाप्त झालं आणि एकमेकाची सगळे लोक काळजी करायला लागले, एकमेकाला कोणालाच कोणापासून उपद्रव तयार होत नाही, त्यालाच खऱ्या अर्थाने म्हणतात निव्वळ मैत्री. निव्वळ मैत्री ते आहे. प्रत्येकाच्या संबंधी या सगळ्या गोष्टी होतात. भगवंताने हाच मार्ग सांगितला आणि त्यापैकी हेच सांगलं. जगात कोणी ना नवरा बायकोवर प्रेम करतो, ना बायको नवऱ्यावर प्रेम करते, ना लेकरं आई बापावर प्रेम करतात, ना आई बाप लेकरावर प्रेम करतात. अरे कोणाला तरी काहीतरी त्यातलं स्वार्थ साधायचा आहे म्हणून प्रेम केला जाते.
होद्यावर तुमचं घोळमंडे करू 20-22 वर्षात आणि कमाई करू देऊ नका. फिरू द्या त्याला इकडे तिकडे मोकाट. काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? इकडे जातही नाही काम करतही नाही. लय जर झालं त्यांनी उपद्रव केला तर एका शब्दात म्हणता जाय ना तिकडे हारवणं तोंड म्हणताय ना. कुठे गेलं प्रेम? अपेक्षा आहे ना त्याची, त्याच्याकडून अपेक्षा आहे. जिथं अपेक्षा संपतात तिथं मैत्रीचा मार्ग सुरू होतो. आणि हे जाणलं पाहिजे ते एक भगवंताचा मार्ग कथन करत असताना भगवंताने आणि त्याचा बोध सांगत असताना श्रावस्तीमध्ये राजा प्रसेनजित आणि त्याची पत्नी मल्लिका दोघे जण प्रवचनाला गेले. एवढे ध्यानामध्ये पटकले शरीराच्या संबंधी अभ्यास करत राहिले ते. संध्याकाळी प्रवचन संपलं. घरी आली राणी, फ्रेश झाली, आपल्या शयनगृहामध्ये गेली. दोघे जण एका कॉटवर झोपले. असे झोपले पाठीवर झोपले ते. आणि दोघे जण छताकडे बघत राहिले. 2 मिनिटं दोघे जण काहीच बोलले नाही कोणाशी. ना राणी बोलली राजाशी, ना राजा बोलला राणीशी, बिलकुल ना, काही नाही, शांत. आणि बघता बघता दोघे जण कडेवर झाले, एक उजव्या एक डाव्या. आणि दोघे परस्पर दोघांचे चेहरे एकमेकाकडे आहेत. दोघे जण एकमेकाला बघतात. 2 मिनिटं बघितल्यानंतर दोघांच्याही मुखातून ऍट ए टाइम एकच शब्द बाहेर पडला, मला बोलायचं आहे. ती पण म्हणते मला बोलायचं आहे, आणि हा पण म्हणतो मला बोलायचं आहे. थोडस कन्फ्युज झालंय, हे काय होत आहे, हा काय चमत्कार आहे, हा काय चमत्कार आहे. 2 मिनिटं सारखे, 2 मिनिटं परत परस्पर चेहरे आहेत. 2 मिनिटात ते लगे बघितलं तर दोघांच्या मुखातून शब्द झालं, तू तुम्ही, तू तुम्ही, तू तुम्ही, नाही तू बोल, नाही तुम्ही बोला, तुम्ही बोल, तू, असं झालं. 2 मिनिटं झाल्यानंतर राजा म्हणतो, राणी माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला. म्हणजे काय संयोग आहे महाराज, माझ्याही मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. काय प्रश्न आहे सांग? नाही तुम्ही सांगा काय. म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न असा उपस्थित झाला की तू कोणावर जास्त प्रेम करतेस. म्हणजे महाराज काय संयोग आहे, हाच प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला की तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता, है ना. समजा जर राजानं म्हटलं असतं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, तर माऊलीनं थोडस समजून घेतलं असतं की मी तुमची नावडती आहे म्हणून थोडस दणफन झालं असतं, आहे की नाही. पण जर राणीनं म्हटलं असतं तर महाराज मी तुमच्यावर नाही प्रेम करत, काय केलं असतं त्यांनी? चिरछेद. पुरुष प्रधान संस्कृती ना, आताही सुद्धा ती संस्कृती आणण्याच्या तयारीत आहेत. पुरुष प्रधान संस्कृती आणण्याच्या तयारीत आहेत. पुन्हा स्त्रिया गुलामीत जाणार आहेत. मग ती बामणाची का असे ना, त्या स्त्रीला ज्योतीमध्येच राहावं लागेल. आपल्या पायाच्या ज्याप्रमाणे ज्योती वापरतात तसंच पायाखाली पुरुषांच्या राहावं लागणार आहे. यासाठी जर तुम्हाला बंधनं तोडायचे असतील तर प्रत्येकीनं संविधानाचा अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. मी केवळ बहुजनाच्या स्त्रियाला नाही म्हणत, मी बामणाच्या स्त्रीला सांगतो की माय उठ, जर तू बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा जर विरोध करत असेल, आता तुला बरं वाटते, पण भविष्याचा काळ ज्यावेळेस तुझ्या लेखीला गुलामीचं वागणुकीचं ज्यावेळेस सुरू होईल ना, त्यावेळेस तू या दुनियात असणार नाही. आणि सगळ्यात मोठा पश्चाताप होईल की स्त्रियांचं पुन्हा स्वतंत्र हिरून घेतल्या जाणार आहे. भगवंताच्या काळात स्त्रीला खूप महत्व होतं, खूप महत्व होतं. तसं काही झालं नाही. आणि म्हणून त्या गोष्टीचा विचार करत असताना
सांगितलं की महाराज कसं काय झालं. महाराज म्हणतात की याचं उत्तर मला मिळालं. राणी म्हणते की महाराज मलाही सुद्धा याचं उत्तर मिळालं. काय उत्तर आहे म्हणले. याचं मला उत्तर असं दिसलं की सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्यावर करते. महाराज म्हणला राणी काय संयोग आहे की याचं उत्तर मला सुद्धा मिळालं की सर्वात जास्त प्रेम फक्त आणि फक्त मी माझ्यावर करतो. दोघे जणी शांत झाले. काय कोळा आहे समजत नाही. भगवंताच्याकडे श्रावस्तीमध्ये गेले आणि सकाळी सकाळी भगवंताला अभिवादन केलं आणि सांगितलं की भगवान दोघांच्याही चित्तामध्ये असं असं झालं. पूर्ण कथा सांगितली आणि पूर्ण कथा सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, दोघांनाही म्हणतात, साधू 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 हा संयोग कमी येतो. हा दोघांच्या मध्ये संयोग कमी आहे. आपल्या वास्तव्य जीवनामध्ये व्यवहारिक जीवनामध्ये दोघे पती पत्नींच्या जीवनामध्ये ही एक मनाची जाणीवपूर्वक आपण सीमा बांधून घेतली पाहिजे. पती पत्नी आपला तर डाऊट सुरू होते. अजून घरी आला नाही, पुढे गेला, कशाला गेला, फोनवर फोन, कदाचित बिचारा काम करत असेल काही किंवा अर्जंटच असेल आणि फोन जर कटला, त्यांनी जर बंद केला त्यांनी की मग आली जवळ आहे ना. ही मानसिकता नाही आहे. कारण धम्मापासून आपण खूप लांब गेलेले लोक आहोत. म्हणून एकमेकाच्या मनाला ओळखायला सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही एकमेकाच्या मनाला ओळखायला सुरुवात कराल त्यावेळेस मैत्रीचे तरंग निर्माण होतील आणि सगळं वातावरण शुद्ध होईल. जर प्रेमाची भाषा होत असेल तर दुःखाचा झरा वाहील आणि तो दुःखाचा झराच प्रत्येकाला त्या दुःखाच्या मार्गाला. आणि दुःखामध्ये काय काय वाटोळ होते ते आपल्याला माहिती. श्रावस्तीमध्ये एक घटना आहे. श्रावस्तीच्या बाजूला एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये धनाढ्य राहणारा एक श्रीमंत खूप सावकार राहणारा एक परिवार आहे. त्या परिवारामध्ये दोघे पती पत्नी आहेत आणि त्यांना 2 लेकरं आहेत. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. प्रपंच चांगला वाढत चालला. अलबेला आहे सगळं. गावातल्या लोकांशी संबंधित आहेत. आणि त्या नोकर अगदी या अवस्थेत असताना त्यांना एक नोकर सुद्धा मुलगा भेटला. जमतेम असेल तो 20-22 वर्षाच्या दरम्यान मधला. बिचारा सगळे घरातले काम करतो. त्या काळात त्यावेळची पद्धती होती की मुलगी वय वर्ष तिचं 16 झालं की तिला लग्न करणं गरजेचं आहे. सामाजिक परिस्थिती होती तशी. हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत स्त्रियांवर की तिला 16 वर्षाच्या आतील लग्न करता येत नाही. भारतीय संविधानाच्या नुसार तिला वय वर्ष 18 पूर्ण परिपक्वता आणावं लागते. किती उपकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि काही बावला समाज बाबासाहेबांना दूषण लावतो. सीमा या लोकांनी उल्लंघन केली हो, असो तो भाग नाहीये. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वयात मुलगी आली आणि वयात मुलगी आणल्यानंतर प्रत्येक आई वडिलांना मुलीची चिंता राहत असते, जशी तुम्हाला पण आहे. खरं तर म्हणजे आजच्या या दुनियामध्ये मुलीच्या संबंधी कोणी चिंता करण्याची गरज नाही. ज्यांना एकापेक्षा जास्त मुली आहेत त्याच्यासारखा तो श्रीमंत आणि त्याच्यासारखा तो सुखी आहे. ज्याला मुलीच नाही समजून चाला त्याच्यासारखा दुःख कोणीच नाही. अधांतरी जीव आहे ना. जर मुलं असतील तर काय गॅरंटी सून सांभाळेल म्हणून तुम्हाला. त्यात हिरोला ते घेऊन जाते. ए हिरो चाल काळ होंडा चाल बस आई वडिलांची सेवा करायला जाय. तो बिचारा किक मारतो आणि डायरेक्ट है ना. तुम्ही उदाहरणं पाहिलेले आहेत, प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. बुद्धाने त्यावेळेस प्रसंगित राजाला सांगितलं होतं, मुलगी झाली होती त्याला.
मुलगी झाली तर त्यावेळेस सांगितलं होतं, त्याचा चेहरा पडला होता. लोक आजही सुद्धा म्हणतात ना, मुलगा पाहिजेत म्हणतात की नाही. काय काय तर आजही सुद्धा आज परिस्थिती आहे. 2 मुली झाल्या, 3 मुली झाल्या, तरी मुलाची अपेक्षा आहे. आणि काय म्हणतात माहित आहे का, मुलगा कशाला पाहिजे? कुल दीपक म्हणजे दिवा, वंशाचा. यायला यांना माहितच नाही हा दिवा उलटा पडते, भडकते, घर पेटून देते म्हणून. बरोबर आहे ना. कुल दीपक उलटा पडला, भडकलं घर, खाक. अरे वंशाला चालवणारी ती वंशवेल आहे, ती स्त्री आहे, ती मुलगी आहे. तिचा सन्मान होणं गरजेचं आहे ना. तुम्ही करा की नका करू, पण सन्मान होतो तिचा. राजाचा चेहरा पडला आणि सांगितलं, महाराज भगवान मुलगी झाली त्यामुळे चेहरा. अरे भगवंत म्हणतात, पुत्रापेक्षा कन्यावरी. पुत्राची काय गॅरंटी आहे? जो सोडून देईल तुला. मुलगी कधी सोडत नाही, मुलगी कधी सोडत नाहीये. मी हे जाणीवपूर्वक उदाहरण त्यावेळेस सांगत असतो, आणि जिथं जिथे होते तिथं तिथं उदाहरण सांगत असतो. एकाला 5 मुली झाल्या, 5. तरी पण याने नाही त्यानं, त्याने नाही त्यानं, त्याने नाही त्यानं, काही ना काही डॉक्टरवर विश्वास नाही. मग काय करायचं? शेवटचा उपाय काय करायचा? मुलगा पाहिजेत ना. 5 मुली झाल्या, 5व्या मुलीवर नवस केला. आता तुकोबारायाने हे तर अगोदर सांगितलेलं आहे. नवसाने जर पोरी म्हणजे पोरं जर झाले असते तर का करण लागे पती. बरोबर आहे ना. काही गरजच नाही आहे. नवसा झालाय, पण तरी नवसाचा 5 पोरी झाल्या, आणि म्हणजे 5 पोरीवर एक मुलगा झाला, आणि त्याचं नाव ठेवलं त्यांनी मोठं. कारण तो बाबा हे झाला ना नवसाचा, त्याचं नाव अर्जुन. त्याच्यात अजूनही नाही. नाव किती आहे? अहो त्या अर्जुनानं मायबापाला भीक मागायला लावलो. मायबापाला भीक मागायला लावलं. भीक मागत होते अक्षरशः. मी 2007 मध्ये आलो पाथूरमध्ये, आणि तिथं मी प्रत्यक्ष पाहिलं. त्यावेळेस ते म्हातारे आई वडील म्हणत होते की भंतेजी म्हणे, त्यावेळेस तुम्ही आले असते तर बरं झालं असतं म्हणे. आता माझा आतारा पता, त्याचाच तो मुलगा किती 50 वर्षाचा झाला होता त्यावेळेस. ते रडत होते अक्षरशः की तुम्ही यायला पाहिजे होते आणि सांगायला पाहिजे होते. त्यावेळेस आम्ही बिलकुलच नाही. कारण आम्हाला आमच्या मुली 5च्या पुढे मुली आहेत ना, ते आमच्याकडे येतात, 1-1, 2-2 दिवस काही करतात, सगळं घेऊन येतात या. पण मुलगा आमचं काही करत नाही, मुलगी करते. आहे ना. श्रीमंत कोण आहे? धनवान कोण आहे? सुखी कोण आहे? मुलीचे आई वडील आहेत. आणि म्हणून मुलींवर जे लोक प्रेम करतात ना, तेवढंच प्रेम करतात. म्हणून मुलीने सुद्धा हा विचार केला पाहिजे की मुलीनेही आईबापाच्या चित्ताचा किंवा आईबापाच्या मनाचा विचार केला पाहिजे. अरे एवढं प्रेम करतात तुमच्यावर मुलींनो, आईबाप एवढं प्रेम करतात ना, तर समजा जर शर्ट जर फाटला असेल ना वडिलाच्या अंगावरचा, तर तो शर्ट शिवून घेईल, पण मुलीला पहिल्यांदा चांगले कपडे घेणार आहे. म्हणून आई वडिलांच्या मनाला ठेच पोहोचेल असं काम करू नका, बिलकुल करायचं नाही. श्रीमंत घराण्यात ती मुलगी, वय वर्ष 16 झालं, आणि वय वर्ष 16 झाल्यानंतर, वयात आल्यानंतर आई वडिलांना चिंता लागली. आणि आई वडिलांना चिंता लागल्यानंतर आई हळूच म्हणते, बाबा आले जवळ. वडील म्हणतात, बेटा आता माझी लेक खूप मोठी झाली. म्हणजे हा काय, आता आमची लेक परक्याची होणार. सांगितलं, बाबा नाही जाणार मी. भाव आहे, प्रेम आहे आई वडिलांचं, निवड वात्सल्य आहे ते. नाही नाही माझी काळजी करायची नाही, मी तिथं थांबणार वगैरे वगैरे, पण चिंता आहे ना. काही दिवस निघून गेल्यानंतर त्या मुलीला पाहुणे बघायला आले. आणि पाहुणे बघायला येत असताना काय संयोग झाला की आता काही
दिवसाने पाहुणे येतील म्हणून मुलीला तयार केलं की बघ आता आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तुला बघायला पाहुणे येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी. मुलगी सुंदर आहे. अशा दरम्यान मध्ये काय झालं की पाहुणे काही 4-5 दिवसांनी यायचे, तर यायच्या दरम्यानच्या अवस्थेमध्ये असं झालं की जो नोकर मुलगा होता त्या नोकर मुलाला जे काम करायला लागले ना, इंधन फोडणे वगैरे वगैरे ते, पण संयोग असा झाला की त्यांनी इंधन फोडलं आणि किचन मध्ये तिकडे घेऊन जायला लागला. संयोग असा झाला की किचन मधून ती मुलगी येत होती, याचं घामातर झालेलं शरीर, उघड शरीर हा आतमध्ये झाला आणि काय झालं की दरवाजातून हिने यायचं की याने जायचं असा ज्यावेळी झाला, घामातर झालेला शरीराचा भाग तिच्या हाताला लागला आणि हाताला लागल्याबरोबर द्वेष भावना निर्माण झाली. जैसी चित्त की चेतना फल वैसाही होय, दुर्मन का फल दुखद ही सुखद सुमन का होय. जोरात मूर्खा, तुला कळत नाही. हात झटकणं सुरू केला. किती तिरस्कार, ज्याचा तुम्ही जास्त तिरस्कार करता त्याचा परिणाम आसक्तीत होतो. झालं तर झालं, सोडून द्या, तटस्थ भावना करा, सोडून द्या. आणि मग याचा परिणाम होते. तुकोबाराय याला दुसऱ्या गाथेत म्हणतात, मनी वसेते स्वप्ने. एवढं मनानं केलं ना, मोठ घामाने सगळं आहे. काय करणार? 1 दिवस 2 दिवस ज्यावेळेस ती झोपली, चित्तामध्ये अवस्था झाली ना तशी, त्यावेळेस तिच्या चित्तामधला मनातला जो प्रकार झाला, जरी बाहेरचं शरीर झोपलं असेल, अंतर्मन कधी झोपत आणि अंतर्मन झोपत नाही याचं जर साक्षात उदाहरण जर बघायचं असेल म्हणजे त्याला एकच उदाहरण आहे, स्वप्न पडणे. स्वप्न पडतात म्हणजे याचा अर्थ अंतर्मन जागृत आहे. अंतर्मन जागृत आहे आणि त्या अंतर्मनामध्ये स्वप्नामध्ये जे काही प्रक्रिया सुरू झाल्या ना, मुलगी स्वप्नात उठली ना, जी 8 वाजता उठणारी मुलगी 6 वाजता उठली. संयोग असा झाला की ते उठून बघितलं त्यांनी, तिनं पहिल्यांदा नकार दिला, अरे नाही हे काय मी बघते, हे अरे नाही हा नोकर आहे, नाही नाही. आणि बघते तर काय बघितलं, सकाळी उठल्याबरोबर तो बिचारा गोठ्यातलं शेण काढत होता, सगळं करत होता, घामातर शरीर झालेला आहे, पीडदार शरीर, तरुण आहे ना. टकलावून बघितलं, बघितल्याबरोबर पुन्हा मन नकार दिला. कुठेतरी नकार द्यायला सुरुवात केली तर पुन्हा कुठेतरी मनानं वळण करून घेतलं. मन के कर्म सुधारले, मन ही प्रमुख प्रधान, कायिक वाचिक कर्म तो मन ही की संतान. मनाची संतान आहे. शरीर आणि वाणीतून जे काही कर्म होतात ना, हे केवळ फक्त मनाच्या कर्मातून होतात. मनात केले ना आणि मग त्याचा प्रकार सुद्धा एकटक बघत नाही आणि बघता बघता कधी द्वेषातली भूमिका आसक्तीत गेली कळलंच नाही. कधी कळलंच नाही तिला. 4-5 दिवसांनी पाहुणे यायचे आहेत, सुरुवात झाली. हळूहळू पुन्हा गेला. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हळूहळू सांगितलंय. तो घाबरत होता. मुलगी म्हणले, मित्रा अरे मला 2 दिवसांनी आता पाहुणे बघायला येणार आहेत. नोकर आहे बिचारा, एवढा आस्थेने नोकरी, मालकीन जर आपल्याला विचारते, नोकराला जर एवढी मालकीन, छोटी मालकीन आपल्याला विचारते म्हणजे हा बरं वाटेल ना. आणि लगेच सुरुवात केली, मित्रा मला 2 दिवसांनी पाहुणे बघायला येणार आहेत. यांनी सुरुवात केली कथन. मालकीन बाई मी तुमच्या लग्नात लय नाचेल. अरे शानपणा करू नको रे, कशाला नाचणार आहेत? मला जे काय सांगायचं, मला जे कथन करायचं ते तर बघ पहिल्यांदा. काय मालकीन बाई मी असं करेल आणि तुम्ही तिकडे गेलात ना, घरी गेला, मला बोलवा, मी सगळं तिकडे काम करा, तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. भावना ओळखल्या रे, भावना ओळखणं माझ्या. सांगितलं की नाही, पण तुझ्या सारखा मला पाहिजे. तुझ्या सारखा जर असला ना तर याने सुरुवात केली. मालकीन बाई मी कुठे, माझ्यापेक्षा कितीतरी, तुमच्यापेक्षा कितीतरी सुंदर असणार आहे तो.
राजबिंडा, किती श्रीमंत, तुम्हाला ऐशोआरामात जीवन जगण्याचा अधिकार बहाल करेल, तुम्हाला किती तुम्ही सुखात राहणार आहे. अरे पण तुझ्यासारखा पाहिजे. नाही समज याला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच कहाणी, आणि दुसऱ्या दिवशी ती कहाणी येत असताना परत सुरुवात केली की आता उद्या पाहुणे येणार आहेत. हा मालकीबाई, हे करायचं ते करायचं, काहीच नाही. घरच्याला आता पता नाही, काय नाही, दोघांमध्ये संवाद झाला काय माहित नाही. बस सुरुवात केली, उद्या पाहुणे येणार आहेत. हा मालकीबाई, मी तुम्हाला सांगेल किती सुंदर आहे काय. अरे पण नाही रे, मला तो पाहुणे नाही, तो मला तुझ्यासारखा पाहिजे. म्हणजे माझ्यात काय मालकीबाई, माझ्यापैकी मी नौकर आहे आणि काय, बिलकुल नाही, तुझ्यासारखाच पाहिजे. ज्यावेळेस हा दिवस निघून गेला आणि पाहुणे ज्यावेळेस आले, ज्यावेळेस पाहुणे आले त्यावेळेस मात्र सगळा भगत त्यांचं सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर मुलगा देखणा खूप आहे, सगळे आहेत, जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ना, त्या फॉर्मॅलिटीज होणं सुरू होत्या. त्यावेळेच्या फॉर्मॅलिटीज होत्या, आता कोणी फॉर्मॅलिटीज करत नाही. आता डायरेक्ट काय, मुलगा मुलगी, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, तिला करायचं आहे आणि याला करायचं आहे. तुम्हाला दोघांना प्रपंच टाकवायचा ना, ते एकमेकाला काय विचारायचं विचार. खूप चांगली पद्धत आहे याची. पण त्यावेळेस काय होतं, मायबापांनी जे निवडलेलं आहे त्यामुळे. पण काय काय नाही, मायबापांनी जे काही निवडून दिलेलं आहे ना, त्यांचे जीवन बर्बाद झाले हो. 8-10 वर्षापूर्वीची एक घटना घडली अमरावतीमध्ये. तलाठी होती मुलगी, तलाठी, माळी समाजाची मुलगी तलाठी आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. आणि मुलगा काय, मुलगाच्याकडे 150 एकर जमीन बागायती, खूप श्रीमंत आहे. बापाने काय पाहिलं, माझी मुलगी सुखात राहील एवढंच पाहिलं. पण तिच्या सुखातला जो कोणी आनंद मिळवणार आहे, तिच्या आनंदातला तिला करू दिलेला नाही. तिला प्रिय आहे की नाही आहे, काय आहे का, बिलकुल काहीच नाही. मायबापाने जास्त काही तणून धरू नका आता, हे बिलकुल नाही. मुलीला विचारा, अरे एवढं मोठं तुम्ही प्रेम करता, एवढं मोठं तुम्ही 22, 25, 30 वर्षापर्यंत तिला सांभाळता, एवढं तिच्या बदले करता, आणि तुम्ही ती भावना करता की माझी मुलगी सुखात राहिली. तिलाही नैतिक अधिकार द्या की तुझाही सुद्धा तू वर निवडण्याचा अधिकार मी करतो, की तुला तुझं जीवन सुखात घालवायचं आहे. काय केलं माहितीये का, त्याला एक छंद होता. त्याला काय छंद होता, फेसबुकवर. तो रात्र रात्र फेसबुकवर राहत होता. 8 दिवसात त्या मुलीनं स्वतःला गळफास घेतला, मरून गेली. कसले मायबाप असू शकतात हे मायबाप कामाचे काय. आणि ज्या महिला, ज्या मुली आहेत, त्या मुली मायबापाला विश्वासात न घेता परस्पर जर एखाद्याची विवाह करतात, तोही धोकाच आहे ना. तुमच्याबद्दल जे काही स्वप्न पाहिले मायबापाने, तुम्ही जर असं वागणं केलं, पळून जर जाणं केलं असेल, लव्ह मॅरेज जर करत असाल, लव्ह मॅरेजला काही विरोध नाही आहे. पण एक आहे की तुम्ही तुमच्या मनातला निवडला ना, तर तुम्ही आईवडिलांना ते सकारात्मक दृष्टिकोनातून त्याला सांगा, व्यवस्थित सांगा, जेणेकरून तुमच्या जीवावर आणि आईवडिलांच्या जीवावर काही भेटू नका. ह्या सगळ्या गोष्टी मानव हिताच्या झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पाहुणे बघायला आले, आणि पाहुणे बघायला आल्यानंतर सुरुवात केली. हिनं पाणी दिलं, पण त्या मुलाकडे बघितलं नाही. मुलग्यांना सगळ्यांना पसंत आली, धावत आली मुलं. याने पाहिलं आणि सांगितलं, मालकी भाई एवढा सुंदर, अरे पण तुझ्यासारखा नाही, तो तुझ्यासारखा नाही. ते म्हणलं, मालकी बाई मी बघितलं ना, एवढा सुंदर आहे, गोरा गोटा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, नाही तुझ्यासारखा पाहिजे. लग्नाचं सगळं ठरलं, लग्नापर्यंत येऊन गोष्टी ठरल्या. मुलगी विचारते, आणि मग हळूहळू हा प्रकार सुरू झाला. हा प्रकार सुरू होत असताना ती सांगत होती, अरे माझ्या भावना तू ओळखत नाहीस रे, तू मूर्ख आहेस का, मी जे काय बोलते ते तुला काही कळत नाही का. म्हणजे काय, तिनं ज्यावेळेस तो जो शब्द प्रयोग केला, अरे मी तुझ्यावर प्रेम करते, घामात तर झाला. आणि सांगितलं, मालकीन बाई काय करता, हे जर तुमच्या आई वडिलांना कळलं, तुमच्या भावाला जर कळलं, तर माझे खांडोळे करणार आहेत. आणि माझे आई वडील म्हातारे आहेत, त्यांचं पालन पोषण करणारा मी आहे, हे जर कळलं तर मला नोकरीवर काढून टाकतील.
आणि माझ्या आई वडिलांची भुकमारी होईल. जरा विचार करा. नाही, मी तुझ्यावर प्रेम करते. सुरुवात झाला. एक एक दिवस लग्नाचे दिवस झाले आणि सांगितलं बस अगोदरच्या लग्नाच्या अगोदरच्या आंघोळीचा सगळ्या व्यवस्था करून घेतली. आंघोळीला सगळ्या पाणी गेल्या. सगळ्या गावातल्या लोकांना केलं की आंघोळीला आणायचं, सगळ्या गरम पाणी या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आंघोळीला घेत असताना सगळ्यांनी आंघोळ केली आणि सगळे आईबाप घरात निघून गेले. आणि या सगळ्या मैत्रिणी तिच्या थांबल्यात. आणि एका मैत्रिणीला तिनं सांगितलं अगं नोकर दिसत नाही कुठे, त्याला बोलावून घे. एक म्हणली काय ग त्याला कशाला, आपण सगळ्या मुली मुली आहोत, त्याला कशाला बोलायचं. नाही नाही त्याला बोलव, त्याने आंघोळ केली नसेल ना. अरे खरे तू आंघोळ नाही नाही म्हणून त्या मुलीने त्या मैत्रिणी त्याला बोलावलं. आणि बोलावल्यानंतर याला असं वाटलं की पाणी आणायचं आहे म्हणून तो गेला. आणि गेल्यानंतर तिनं तो तांब्या धरला आणि गरम पाण्याचा अंगावर त्याच्या शिकला. त्याला आंघोळ कराय आणि सांगितलं आंघोळ करून घे तू. रात्रीचा प्रकार सुरू झाला. हातावर मेहंदी वगैरे काय रंगवण्याचा भाग सुरू झाला. आणि मग मेहंदी रंगवण्याचं सुरू झाल्यानंतर रात्री 12 वाजले. यांनी एवढं काम केलं, झोपला बिचारा तिथे. एवढा उन्हाळ्याचे दिवस आहेत, पूर्ण आकाशामध्ये निर्भय असं वातावरणामध्ये शांत गार झोपार गेला. रात्री 12 वाजता ते उठले आणि सांगितले ए मित्रा उठ ना. आवाज येत नाही, काय करणार. म्हणून त्याला स्पर्श केला. जसा स्पर्श केला तसं सांगितलं ए उठ. बघितला हालायला लागला. मालकीनबाई एवढ्या रात्री तुम्ही काय. काही नाही, मेहंदी रंगवलेली आहे. तुझे हात बघू. हिने त्याचे हात तिच्या हातावर, हिचे हात त्याच्या हातावर राखले आणि रंगवले. मेहंदी रंगली तुझी. पहाटे आपल्याला जायचंय पडून. का करता असं मला समजत नाहीये. मी जर केलं तर कसं होईल, काय होईल. हातपाय जोडायला लागलात. मालकीनबाई नाही, शक्य नाही माय, नाही नाही. सांगितलं तयारी कर. झोप लागत नाही, तिलाही झोप लागत नाही. जे सगळे झोपीत गेले, सगळे गार. 4 वाजता कपडे घेतले आणि खाली उतरली. खाली उतरल्यानंतर हाही सुद्धा तिला रडत बसला. मालकीनबाई नाही, माझ्या आई वडिलांचं कसं होईल, माझ्या आई वडिलांचं कसं होईल, काय होईल. हा सगळा विचार करत असताना सुद्धा ऐकलं नाही आणि दोघेही पडून गेले. पियतो जायतो सोको, पियतो जायतो भजन. प्रेमातून शोक उत्पन्न होतात आणि प्रेमातूनच दुःख उत्पन्न होते. जर प्रेमच नसेल तर दुःख आणि भय कुठून. तिच्या मुखातले शब्द बाहेर पडले. ते नंतर रडणं पडणं सुरू झालं. काय करणार. जर तू आला नाही तर इथं बोंब ठोकेल. अस्त्र उभटलं तिने. तू जर नाही आला ना, तू जर आला नाही तर बघ मी बोंब ठोकेल आणि सांगेल याने मला बोलावलं. काय करणार. रस्त्याने निघालेत पहाटे. लांब कुठेतरी दिसेना असे झाले. कुठेतरी कितीतरी किलोमीटर निघून गेले असतील काय म्हणताय. लग्नाचं सगळं तयार होत आहे. 8 साडेआठ वाजले. सगळ्या मैत्रिणी ही तिकडे सगळ्या होत आहेत. आणि 9 वाजताच्या दरम्यान मध्ये नवरा सुद्धा येऊन बसला मंडपामध्ये. आणि बाप हळूच म्हणतो अगं बघ अजून मुलगी किती झोपली, बघ जरा उठव. दरवाजाजवळ गेली तर मुलगी दिसत नाही. म्हणून मैत्रिणीला का ग कुठे आहेत माहित नाही. गेले असेल कुठे कोणाच्या. इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ, अख्ख्या गावात दिसत नाही. आणि एकाने कोणीतरी एका निरोप पाठवला की नौकर सुद्धा दिसत नाही. आणि एकच चर्चा झाली. नौकरांनी मुलगी पळून नेली. हालाकी मुलीनं नौकर पळून नेला. पूर्ण शांत वातावरण. काय माय बापावर गुजारली असेल, आई वडिलांवर काय परिस्थिती झाली असेल. सगळं शांत. इकडे शोधा तिकडे शोधा तिकडे. बस एकच एक विचार झालं. ज्या काय प्रक्रिया व्हायच्या त्या पूर्ण झाल्यात. बस जवळजवळ 8-9 महिन्यापर्यंत काळ निघून गेला आणि निसर्ग धर्माची एक सुरुवात झाली. 8 महिन्याची ती गरोदर झाली.
आणि हळूच म्हणते, हो मुलीचे आई वडील खूप चांगले असतात. मला खूप आठवण येत आहे ना, पहिलं बाळांत नाही ना, आपण आई वडिलांकडे करू. तू म्हणले आता शांतपणा करू नको, तुलाही मारतील मलाही मारून टाकतील. आता बिलकुल नाही. हा मी तेच संयोग असा झाला की पावसाचे दिवस, आणि या पावसाच्या दिवस बिलकुल काही नाही. 1 महिना कसा तरी घालवला आणि 9 महिने पूर्ण झाले. काही दिवस आता फक्त बाकी राहिलेत. ऐकत नाही म्हणून याला शेतावर गेला हा कामासाठी, आणि हिने आपली पिशवी भरली आणि एकटी चालत गेली की जाऊ दे आता काय होते ना, आई वडील मारतील काय करतील, काय होईल ते होईल, पण मला गेलं पाहिजे आई वडिलांच्या भेटीला. बघता बघता दुपारी निघून गेली, आणि दुपारी निघून गेल्यानंतर विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस पडायला लागला. एका झाडाच्या बुंद्याशी बसली, आणि जसा विजांचा कडकडाट होतो तशा वेदना प्रसूतीच्या झाल्या, आणि त्याच्यातच एका मुलाला जन्म दिला. शेतावरचे काम बंद पडलेत म्हणून हा घरी आला. विचारतोय कुठे गेली काय, याला विचार त्याला विचार. एक म्हातारी आई होती, त्याला सांगितलं आई माझी पत्नी दिसली का, नाही. पण तिनं सांगितलं की दुपारच्या वेळेस या रस्त्याने गेली, म्हणून तो सुद्धा गेला. जोर जोरा आवाज देतोय, कुठे आहेस कुठे आहेस कुठे आहेस. नुकतंच जन्मलेलं काही तासाचं बाळ अगदी सुन्न अवस्थेत पडली, आणि हळूच आवाज दिला, धनी इथे आहे मी. रडणं पडणं दोघांचं झालं. तू कशाला त्रास देते ग मला, का मला त्रास देत, माझ्या आई वडिलांची काय अवस्था असेल, तू काय केलं, का मला असं केलं, काय या सगळ्या गोष्टी केल्या. झालंय ते झालं, आता काय करणार. मनाचा भाव आहे ना, नाही मनाला दुरुस्त केलं, मनात जसे विचार आले तसं वाहत मी गेले, संपला विषय. आता काय पुन्हा ते काही 1-2 वर्षाचा काळ गेला, 1-2 वर्षाचं लेकरू झाला, आणि पुन्हा निसर्ग धर्म निर्माण झाला. पुन्हा डिलिव्हरीचे दिवस आले, आणि पुन्हा तेव्हा आता सांगितलं की नाही आता तुमचं ऐकणार नाही, आता मी जाणार म्हणजे जाणार. ते मला अजिबात जायचं नाही. आता सुंदर मुलगा आहे, बोबडी बोलतय, हाताला धरलं. आणि बाई संयोग असा झाला होता की त्यावेळेस पावसाचे दिवस होते, आणि पुन्हा निघाले. एवढा की जाता जाता एवढा घनदाट जंगलातून जात आहेत. एक पोटात आहे, एक हातात आहे, आणि चालले रस्ता काढतात. लहान लेकरू बोलते, मम्मी आई आपण कुठे चाललो, तर मुलाला चालवत चालवत म्हणते, बाळा मामाच्या घरी जाऊ, आजोबाच्या घरी जाऊ. ते काय करतील, खांद्यावर खेळवतील, हे करतील ते करतील, सगळे फक्त त्या ठिकाणी या कल्पना गोष्टी मांडत राहिलेली. संयोग असा झाला की पोटात कळा यायला लागल्यात, आणि एवढ्या प्रसूतीच्या वेदना होत झाल्यात. जमिनीवर लोळण घेणं सुरू झालं, आणि रडत आहे, मम्मी रडत आहे म्हणून ते बोबडी बोलणार लेकरू म्हणते, मम्मी काय झालं, तर ते म्हणते बाळ त्रास देते ना म्हणून. लहान लेकरू म्हणते की मम्मी आला ना, बाळ जर आलं की त्याला मी मारेन, मम्मीला का त्रास देतेस. हा बाळा बघू. अशा अवस्थेमध्ये बस पाऊस खूप झाला, आणि तिन्ही जे पुन्हा एका जन्म दिला, आणि तिन्ही जीव एका बुंद्याशी राहून एकमेकाला लपडून घेतली. त्याची एकमेकाला ऊब येते. चिरांधार झाला, एवढा धोधो पाऊस झाला. त्या पावसामध्ये सगळं जे काय आहे ते वाहून गेलं. जे काही जमिनीला छिद्र पडले होते, त्या छिद्रांमध्ये राहणारे सरपटणारे प्राणी होते, ते पाणी भरल्यामुळे ते वरती आले, आणि सगळं केर कचरा आहे तो वाहत चालला. असा ढीग साचला, आणि त्या ढिगावर काळा शार नाग बसला. रात्रीचे दिवस टपटप पाणी पडते अंगावर, काय करायचं आहे म्हणून एवढ्या चांदणं टपोर पडलं. आणि चांदणं टपोर पडल्यानंतर लगेच याने सांगितलं एवढ्या रात्री कुठे जायचं आपण सगळेचे सगळे 4 जणी इथे थांबूया. दिवस निघाला की पुन्हा आपण जा. रडणं पडणं, तू का ग त्रास देतेस मला, का त्रास देते, का त्रास देते, या सगळ्या गोष्टीची अवस्था झाल्या ते झाला. आता काय करणार. आणि बस अशा अवस्थेत होत असताना रात्रीची प्रहर कशी घालवायची आहे म्हणून समोर एक पाला पाचोड्याचा ढीग दिसतोय, म्हणून तिथं चाललाय. सांगते की या लेकराला घेऊन इथेच थांब, मी आणतो, पाला पाचोळ्या घेऊन येतो, थोडीशी काय करता येईल आळोशाला तिथं आपण करू. म्हणून समोर जात आहे निसंकोचपणे. लेकराची काळजी आहे. चाललंय हळूहळू हळूहळू.
एवढा धुंद झाला लेकराच्या सेवेमध्ये की समोर काय येत आहे, पण जसा जसा जवळ चालला तसा तसा त्याचा कार उभा राहिला आणि फुंकार देतोय. समजत नाही. जसा त्या पाचोळ्याजवळ गेला, पाला पाचोळ्याजवळ गेला, ढिगाच्या जवळ गेला, हात लावायला लागला, तसं त्या काळाला असं वाटतं की त्या सापाला वाटतंय की मला हा मारते की काय, म्हणून अशा हात टाकायला सुरुवात केली. तर फटका मारल्यानंतर अरे काहीतरी रुतलं, साप दिसला नाही. पुन्हा टाकला आणि पुन्हा मारला. पुन्हा मारल्यानंतर पुन्हा केला, काय रुतय, आणि बघता बघता 2 मिनिटांमध्ये बस घशामध्ये नरड्यामध्ये त्याला दाटून आलं आणि नजरेवर पडदे यायला लागले. आणि शेवटचा आवाज दिला, अगं सखे मला दिसत नाही ग, मला दिसत नाही. आवाज दिला आणि तसाच तोंडावर पडला. जसा तोंडावर पडला तशी माती नाकात गेली आणि श्वास बंद झाला. माझा पुन्हा म्हणू मी, माझाच ठाव नाही, ओसाड वाळवंटी कोठेच कोणी नाही. अजून कशी येत नाही, लेकरामध्ये गुंगा आहे ना, अजून कशी येत नाही. शांत बाजार आहे. बघितलं, सकाळ पहाट 4 वाजली, चुचवाट झाला आणि दिसत कसा नाही म्हणून बघितलं. दिसत नाहीत म्हणून एक मनामध्ये भीतीचं काहूर माजलं. कुठे गेले, आवाज येते, धनी कुठे आहे तुम्ही. लेकरू म्हणते, पप्पा कुठे आहेत. कुठेच कोणाचा आवाज नाही. 10 मिनिटं झाले. लेकरू विचारते, मम्मी पप्पा कुठे आहेत. बाळा कुठेतरी गेले असतील, चाल आपण. मनाला बोलते कुठेतरी रस्ता चुकलेत. आवाज देणं सुरू झाला, आवाज देणं सुरू झाला. कुठे ते, पण संयोग असा झाला की तिथून जात असताना समोर मात्र शर्ट दिसतंय आणि म्हणून तिथं माझ्या पतीचं शर्ट आहे म्हणून बघितल्यानंतर बॉडी दिसली आणि बस एकच सुरू झालं, उठा पडणं सुरू झालं. लहान लेकरू म्हणते, मम्मी काय झालं. त्यावेळेस शब्द प्रयोग आजही लोक तेच करतात. बाळा पप्पा तुझे आहेत ना, बाबा आहेत ना, तुझे देवाघरी गेले. मम्मी आपल्याला पण देवाघरी जायचं. अरे नको रे बोलू, देवाच्या घरी नको बोलू, नको देवाच्या घरी. त्याची काय विल्हेवाट लावायची असेल ती विल्हेवाट लावली. बस मुलाला घेतलं, एक मासाचा घोडा, एका दिवसाच्या बाळाला घेतलं, जवळ घेतलं, उराशी धरलं आणि एकाला चालायचं. एकच आहे, एक सुरुवात केली. पलीकडे गेल्यानंतर बाबा मामाचं घर आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं गाव दिसतंय. नदी वाहत आहे, रात्रभर पाऊस आल्यामुळे पूर वाहत आहे. आणि जरी नदीच्या गावची असली तरी हे 2 लेकरं पुरात घेऊन जाऊ शकत नाही म्हणून काही काळ त्या नदीच्या किनारी थबकली, थांबली. थांबल्यानंतर पुन्हा पूर ओसरतोय आणि खात्री झाली की आता 8 वाजले सकाळचे आणि 8 वाजल्यानंतर आता विसर्जन झालंय. आणि मग तिथून लहान लेकरं, कुठे आहेत मम्मी, मामा कुठे आहे, आजोबा कुठे आहेत, आजी कुठे आहे, मला काय करते, मला खांद्यावर खेळवतील, मला चॉकलेट येते, अमुक येते, सगळ्या हा बाळा हा बाळा हा बाळा. पण मधून आठवण येत होती, बाबा दे पप्पा कुठे आहेत. सांग काय आपण देवाच्या घरी जाऊ ना. अरे नको रे राजा, देवाचं नाव काढू नको, देवाचं नाव नको काढू. आता मात्र एक आहे, बस गेला, जाऊ दे आता आपण नंतर जाऊ. नाही मम्मी आता देवाच्या घरी नाही रे बाळा. पाणी कमी झाल्यानंतर लगेच मासाचा घोडा घेतला आणि सांगितलं, बाळा थांब इथे थांब. जोपर्यंत या बाळाला आपल्या मी पलीकडे देव सोडत नाही तोपर्यंत तू येऊ नको. मी आवाज देईन त्याच वेळेस मी तुला घ्यायला येते, येऊ नको पाण्यात. हा मम्मी. लेकरू आपलं दगडावर दगड मारते, खेळते दगडावर आणि बरोबर या लेकराकडे बघते, पोहत जाते, या दगडाकडे बघते, पोहत जाते. आणि संयोग असा झाला की नदी पार केली आणि मासाचा गोळा कपड्यामध्ये लपटलेला बस दगडावर ठेवला. त्या मासाच्या गोळ्याचा काळ वरती घिरट्या मारतो हे तिला कळलं नाही. घार तिकडे आकाशात भिरक्या मारत आहे, बघितलं काय नाही. घारीला असं वाटते की काहीतरी माझ्यासाठी खायला घाण टाकली म्हणून बघितलं. जशी ही दूर होत आहे तशी झपाटी मारायचा. बस मधोमध पाण्यात आली, उतरली. इकडे या बाळाला बघते, तिकडे त्या बाळाला, पाण्याच्या मधोमध उतरली आणि घारीनं झपाटा मारला, त्या पायात पकडला आणि गगन भेर घेतली.
आवाज देते, अरे माझ्या लेकराला नेऊ नको रे, अरे नेऊ नको रे म्हणता बरोबर या बाळाला असं वाटलं की मम्मी आपल्याला बोलावते, म्हणून निसंकोचपणे ते लेकरू सुद्धा पाण्यात आलं. आणि संयोग असा झाला की पाण्यात येत असताना दगडावून पाय मुलाचा घसरला आणि एकच आवाज झाला, मम्मी. आणि बघता बघता लेकरू वाहत गेलो. माझा कुणा म्हणू मी, माझाच ठाव नाही, ओसाळ वाळवंटी कुठेच कोणी नाही. खेळले दिन रात्र, आता कोण आहे, कोणीच नाही. रक्ताळले परंतु कुठेच घाव नाही. आतून रक्ताळलं पूर्ण, घाव कुठे दिसते. मुलगा वाहत गेलं, एक नेला, नवरा मेला, काय करणार, काहीच करून शांत. आता काय बस बस बघता बघता अगदी वेळापिशी झाली. लगेच कधी हसते तर कधी रडणं, हसण्याचं परिवर्तन झालं आता रडण्यात. आणि रडते रडते एवढी मोठी रडते, बस रडायला सुरुवात केली. संयोग असं झाला की भरपूर पाऊस पडल्यामुळे बेंडका आरडताय ओरडताय तिकडे डबक्यामध्ये, म्हणून गावातले लेकरं त्या बेंडकाला दगड मारतात. म्हणून हे चालत 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 त्या लेकरांच्या जवळ जाते. पदर खांद्यावरचा पडला, केस तोडत होती, मोकळे केस झालेत. आणि त्या लेकराच्या जवळ जाते, कोण्याही लेकराला पकडते आणि म्हणते माझं बाळ आहे, माझं बाळ. म्हणून त्या लेकराला असं वाटते की वेडी आली, पिशी आली आहे, पागल आली. म्हणून काय केलं, बेंडकाचे दगड मारणं सोडून दिले आणि हिच्यावर दगड मारायला सुरुवात केली. एक एक दगड चुकवतो, ऐकतोय, पाठीमाग लागते, अरे थांब मला, माझं लेकरू आहेस रे तू, माझं आहे. म्हणून रडते, अगदी ते सुरुवात. दगड लागले, काय लागले, आणि सगळेचे सगळे लेकर गावात रडणं सुरू झालं, वरण सुरू झालं, पागल आली, पागल आली. बघता बघता पाठीमाग लागतायत, पूर्ण शरीरावरचे कपडे गळून पडले. माझा म्हणू कुणा मी, माझाच ठाव नाही. आता कोण आहे, कोण आहे माझं, तिच्याच मुखातले शब्द आहेत ते. आणि बस हा प्रयोग सुरू आहे. बघता बघता जे वस्त्र आहेत अंतर वस्त्र सुद्धा गळून पडले, भारत राहिलं नाही, नग्न झाली, टोटल नग्न झाली. केस मोठे मोठे आहेत. खूप पाऊस झाल्यामुळे काय झालं, तिच्या बापाचं घर जुनं धाबं म्हणतात ते होतं. आणि एवढा पाऊस झाला की त्या धाब्यात पाणी शिरलं आणि रात्री ते धाबं तिघांच्याही बॉडीवर पडलं, खास झाले. तिन्ही प्रेत चालले. समोर चुलता दिसतोय, हातात काहीतरी आहे त्याच्या, म्हणून समोर चुलता दिसतोय. तीन प्रेत झाले. म्हणून नग्न भानावर आली आणि बघतोय तर अरे मी तर नग्न आहे. म्हणून एका झाडाच्या बुंद्याच्या बाजूला गेली आणि हळूच म्हणते, ओ काका, ओ काका. तिसऱ्यांदा आवाज दिला तर काका इकडे तिकडे बघतो, अरे 3 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. हिला कळलं नसेल का, हिचे आई बाप मेले असतील, अरे बातमी पोहोचली असेल म्हणून तर आली असेल ना. म्हणून भीर बघायला लागला, तिकडे बघ तिकडे बघ, झाडाकडे लक्ष जात नाही. आणि तिलाही कळलं की माझा चुलता माझ्याकडे बघते. आणि म्हणून लगेच सुरुवात झाली, अहो काका मी इकडे आहे हो, मी इकडे आहे हो. काकाचं आणि तिचं लक्ष एक झालं. म्हणून काका हंबरडा थोडंच जवळ येत आहे आणि तिथून जोरात म्हणते, काका नका नाही येऊ इकडे. काय झालं, मी नग्न आहे हो, मी नग्न आहे. माझ्यावर असा प्रसंग झाला की माझा नवरा मेला हो, माझे लेकरं वाहून गेलात, माझं एक लेकरू वाहत गेला आणि एक लेकरू अगदी घारेनं उडून निघून गेलेलं. काय करणार, मला वडील घेतील ना घरात, भाऊ घेईल ना मला घरात, आई काहीच बोलणार नाही ना. अहो मी त्यांच्या मनाच्या विरोधात काम केलं, मला कळलंच नाही होय, घेतील ना. सुलत्याने हंबारडा फोडला आणि सांगते की बेटा आता कोण बोलायला आहे तुला, आता कोण आहे दुनियात. हे जे 3 प्रेत आहेत ना, हे 3 प्रेत तुझ्या आई वडिलांचे आहेत, तुझ्या भावाचं प्रेत आहे. खूप पाऊस झाला, त्याचा परिणाम असा झाला की ते घर पडलं आणि रात्री याच्यातच मृत्युमुखी पडले. हे झालं बस, आता तर काहीच नाही आहे, आता तर बिलकुल काहीच नाही. भान विसरले आणि तशीच बाहेर पडायला लागले. बस नग्न अवस्थेत बघायला कोण कोणाचं आहे. एकच आवाज, माझा कुणा म्हणून मी आता कोणा जात नाही.
बस वेड्या पेढ्या सारखी करायला लागली, इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर. बस अशा अवस्थेत जात असताना काय केलं, संयोग असा झाला की भगवंत श्रावस्तीमध्ये आले. तिचंही काहीतरी पुण्य असेल, तिचं पुण्य होतं म्हणूनच भगवंत त्या ठिकाणी आले. दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये भगवंत भिक्षूंना अनित्याचा बोध देतात. अनिचागत संखारा उपादवा योधामिनो. जे काही उत्पन्न होते ते नष्ट होते, जे काही उत्पन्न होते ते नष्ट होते आणि जे नष्ट होते ते उत्पन्न होत राहते. उपदेश ऐकतात शांत, सगळे भिक्षू भगवंताच्याकडे आहेत, शांत आहे. आणि सगळ्या भिक्षूंच्या पाठीमाग ही उभी आहे नग्न अवस्थेत. आणि ही नग्न अवस्थेत उभी आहे आणि उभी असल्यानंतर भगवंतानी तिच्याकडे बघितलं आणि भगवंत म्हणतात, बेटा जरा भानावर ये. किती मधुर शब्द भगवंताचे. भानावर ये म्हणता बरोबर तिने बघितलं आणि खाली बसली. कुठं हात लाव काय कळतच नाही. भगवंत आनंदाला म्हणतात, अरे आनंद जरा ते चादर आहे रे तिच्या अंगावर टाकले. म्हणून ते चादर लपेटलं. तेव्हापासून तिला पटाचारा म्हणतात. ते चादर गुंडाळला आणि बस धाय मोकळे रडत राहिली. भगवान खूप दुर्दैवी आहे मी ज्याच्याशी पडून गेलेत ना तो मेला हो. साप चावला त्याला. मला 2 लेकरं झाले होते. एक लेकरू वाहत गेलं आणि एक घारीनं नेलं. मी काय पाप केलं असं. भगवान हेच नाही, माझा भाऊ मेला, माझी आई मेली आणि माझे वडीलही मेलेत. आता मला कोणीच नाही भगवान, मला कोणीच नाही. काहीतरी करा भगवान. काय करायचं आहे भगवान. मला संघामध्ये दाखल करून घेता. मी संघामध्ये आहे. हा ठीक आहे, पण याच्यात यायचं असताना तुझ्या स्वतःची मनाची तयारी पाहिजे. हा भगवान सांगा. अगदी सुरुवातून सुरुवात केली. भगवंताला याचना करी की भगवान मला भिक्षुनी संघामध्ये दाखल घ्या. उकास बंदामी भंते पबाजं याचानी. भगवान मला अवधी द्या हो भगवान. मला प्रवर्जित व्हायचं आहे भगवान. मला भिक्षुनी बनायचं आहे. कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतं आचयं खममे भन्ते धुरीपय्या तथागतं. भगवान माझ्या काया वाचाने मनाने जो पाप झालं भगवान त्याबद्दल मला क्षमा करा आणि मला भिक्षुनी संघामध्ये दाखल करून घ्या. याचा अभ्यास करत असताना जीवनातून आणि ज्यावेळेस ती अरहंत बनली, ज्यावेळेस भिक्षुनी संघामध्ये प्रामाणिकपणे जीवन यापन करत राहिला, अरण एवढं मनाला शुद्ध केलं तिने आणि ते शुद्ध अंतकरणातून ज्यावेळेस बनली ना, तिच्या मुखातले शब्द आहेत ते शब्द आहेत पियतो जायतो सुखो पियतो जायतो भयं. प्रेमातूनच दुःख उत्पन्न होते आणि प्रेमातूनच शोक उत्पन्न होते. जर प्रेमच नसेल तर भय आणि दुःख कुठून. निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे. मनाला शुद्ध विचारात आणलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस मन भटकते, ज्या वेळेस मन भटकते त्या वेळेस त्या मनाला आवर घालण्याचं काम केलं पाहिजे. मनाला जोड आणण्याचं काम केलं पाहिजे. अरे हा माझ्या चित्तामध्ये असा विचार झाला, बस झाला तर झाला. बिलकुल मनाशी खेळण्याची गरज नाही. बिलकुल मनात नाही. अरे हा असं झालं, तिरस्कार केला, बिलकुल नाही. जसं आहे तसं आहे. एताभूत ज्ञान दर्शनम. जैसा है वैसा है. बिलकुल याला नाही आहे. आणि जी गोष्ट तुम्हाला दिसते तशी नसते.
साक्षात आपल्याला त्याचा अनुभव काय येईल हा अनुभव करत असताना आपण आपल्या मनाला शुद्ध भावनेमध्ये जर ठेवलं तर नक्कीच या गोष्टीची आपल्याला जाणीव होईल आणि दुःखाच्या डोंगरातून आपण मुक्त होणार. इथं दुःख कोणी देणार नाही. दुःख आपल्यापासून सुरुवात होते आणि ज्या ज्या वेळेस आपल्यापासून सुरुवात होते म्हणजे काय होते तर मन ज्या वेळेस गढूळ होते त्या वेळेस दुःख उत्पन्न होते आणि गढूळ मनाला शांत करायचं असेल तर मनाला स्थिर केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराया म्हणतात आधी मन घ्या रे हाती मग पूजा गणपती मन इंद्रियाचा राजा त्याची मनोभावे करा पूजा. देवाची धावा करून काय भेटलो कोणाला. तिथे गणपतीची पूजा केली म्हणजे तुकोबारायाचं म्हटलं म्हणून मी म्हणतो बरं मला काही एलर्जी नाही कोणा देवदेवतांची गणपतीची किंवा काय नाही तुकोबारायानं म्हटलं म्हणून मानतो मी की ज्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असेल तर आपण या गोष्टीची करायचं. म्हणजे या गणपतीची पूजा करण्याच्या अगोदर आपल्या मनाची मानस पूजा आपण केली पाहिजे. मनाला स्थिर केलं पाहिजे. मनाला शांत केलं पाहिजे. या बाहेरच्या काल्पनिक या सगळ्या गोष्टीची काय विचारणा केल्या जाते. या बाहेरच्या गोष्टीत काल्पनिक काहीच नाही. सत्यात जीवन उतरण्यासाठी मनाचा किती आधार घ्यावा लागेल या मनाचा अभ्यास करणेच म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात आहे. आणि या शिबिराच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे काही आपल्या समोर मांडल्या जातात ना हे जे काही दृष्टांत मांडल्या जातात हे काही उदाहरणं तुम्हाला दिल्या जातात हे केवळ फक्त आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी आणि ज्या वेळेस मन स्थिर होते त्यावेळेस दुःख निघून जाते. फक्त तटस्थ भूमिका ठेवावा लागेल तुम्हाला. सुखी जीवन जगण्याचा मार्ग हाच आहे आणि तोच मार्ग आपण केला पाहिजे. भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी मनाच्या संबंधी हा विचार मांडला. म्हणून मनाला आवर घालायचं केलं पाहिजे. जसं की कबीराने सुद्धा या ठिकाणी म्हटलं काय म्हणतात मन गया सो जाने दे मत जाने दे शरीर. अरे मन गेलं ना तर जाऊ द्या काय हरकत आहे. वाईट गोष्टीकडे मन गेलं ना तर जाऊ द्या पण शरीरानं जाऊ नका. दुसऱ्या इकडे म्हणतात ना खिचे कमान म्हणजे शरीराला जर खेचलं नाही तर मन काय करणार आहे. कैसी लगेगा तीर ना खिचे कमान तो कैसा लगेगा तीर. तीर लागणार नाही ना ऍक्सिडेंट होणार नाही ना. मन गेलं ना तर जाऊ द्या त्याला तिथपर्यंत जाईल त्याला आवर घालायचं काम करायचं आहे. बस शरीरानं जाऊ नका आहे ना. काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी होतात ना होतात तशा. जसे की एखादं उदाहरण आहे दारू पिणारा माणूस त्या दारू पिणाऱ्या माणसाला वाटत असे की हे दारू लय वाईट आहे हे दारू सोडली पाहिजे त्याला वाटते त्याला पश्चाताप येते नाही असं नाही आहे. पण कधी होते सकाळी अर्ली मॉर्निंग रात्रभर तो त्याच्याच तोड्यात असतो ना गडी. सकाळी होते किंवा सगळ्यात मध्ये रात्रभर बायकोला बोलू देत नाही आणि सकाळी बायको बोलली तर याचं तोंड अजिबात उघडत नाही. आहे का नाही. तुम्हाला अनुभव आहे का आहे मावल्यानं तुम्हालाही अनुभव आहे. काय करणार काय तुम्ही हा दोष देता नशिबी पडला आता काय करायला. तुमचं सुद्धा तुम्ही बल निर्माण करा की त्याची सोडण्यात तुमच्या ताकद आहे. फक्त ट्रिक वापरावं लागेल तुम्हाला. तुमच्यात ते सामर्थ्य आहे तुमच्यात ती शक्ती आहे मावल्यानो फक्त तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. कोण म्हणते पुरुष बाईच्या विरुद्ध वागणार आहे म्हणून. तुम्ही एवढ्या प्रेमाच्या आहेत की लय जर झालं ना तर 3 दिवस जर समजा त्यांनी पूर्ण ड्राय करून टाकलं 3 दिवस जर त्याने घेतलं नाही 4थ्या दिवस तर एवढं काय तुमचं प्रेम उठू येते की विचारणार ह्याना 50 याना मारून 90 हा ना दबा आम्हाला काय आहे. म्हणजे शांत थांबलं तरी करमत आहे. कारण पळली या वळणा सकळ इंद्रिया असेल. कानाला वळण पडलं ना भांडण ऐकायचं वळण पडलं त्यामुळे कसं काय जमणार आहे तुम्हाला. जमणारच नाही. याला बंद करायचं असेल तर तुम्हाला तुमची ट्रिक वापरावं लागेल. चुकी आहे आणि मग ते पाहिजे तर कबीर म्हणतात हे त्याला असं वाटते की बाबा मी दारू सोडली पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्यालाही वाटते. असं नाही आहे. पछा माणूस आहे ना तो हाडा माणसाचा आहे ना का दगडाचा आहे. हाडा माणूस आहे त्यालाही वाटते ना लेकरं मोठे झाले हे सगळं विचित्र वागणं ह्या सगळ्या गोष्टी. पण काय करणार मनाचा भाग आहे तो. मन गया सुजान बाजाराचा दिवस आणि काय केलं तर ते सुरुवात केली त्याने बाबा नाही ठीक आहे आपल्याला हे करायचं आहे त्याने सोडून दिला सगळे आजपासून बंद. बरं ठीक आहे चला दोघे जण गेले बाजारात बघताय तर एक गल्ली त्या गल्लीत ब्लॅक बोर्ड अँड व्हाईट
शब्द देतात, त्याच्यात लिहिलेलं असते देश दुरुस्तीचे दुकान लिहिलेलं असेल. हा त्या बायकोला म्हणते, काय म्हणते माहित आहे, सखे मनात पेव अशी वाटत नाही, पण काय करता मन वाढते. म्हणून कबीर काय म्हणतात, मन गया असो जाने द्या, पण शरीर जाऊ नको ना. मन गेलं ना, तुला दिसलं ना, दिसलं म्हणून ओळू नको, आवर घाल. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आवर घालला तर अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात होते. करावं लागेल ते, आणि हा सगळ्या मनाचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून जे उर्वरित आपले दिवस काही राहिले ते आपल्याला सुखाने घालवायचे आहेत. शिबिर यासाठीच असते. मला माहित आहे, काल मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला की माझ्या शिबिरातलं प्रमाणच ते आहे की माझ्या शिबिरात जर 10 लोक बसतील तर 1 करू शकतो. तुम्ही 24 लोक आहेत, 23 लोक आहेत, 23 लोक आहेत, त्यापैकी मला अपेक्षा किती आहे, फक्त 2 लोकांची. आणि तुम्ही नाही घडले तर काही प्रॉब्लेम नाही. ऐकणारे लोक आहेत ना, ऐकणारे लोक आहेत. आणि ऐकणारे लोक नसतील, गावात आहेत ना, जिथं स्पीकरचा आवाज जाते तिथे तर लोक आहेत, कोणा धर्माचा जाती धर्माचा असो, मला काय केले नाही, त्या सगळ्यांनी एक जर शब्द माझा ऐकला आणि त्या पद्धतीने त्याच्या जीवनाची परिवर्तनाची प्रक्रिया त्यांनी सुरू केली, तो कोण्याही जातीचा असो कोण्याही धर्माचा असो, तो माणूस बदलला, तुमचं शिबिर सक्सेस झालं असं माझं मत आहे. आणि म्हणून आपले जे उर्वरित दिवस राहिलेले आहेत ते उर्वरित दिवस आपण अगदी चांगल्या प्रकारचे घालवा आणि आपल्या जीवनात परिवर्तन करून घ्या. थंडीचे दिवस आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी आहे. आणि मलाही सुद्धा उद्या बाहेर जायचं आहे, त्यामुळे उद्या काही येणार नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपण तिथपर्यंत जे जे काही विषय शिकवले जातात ते जे भारतीय बौद्ध महासभेचे जे काही नियमावली आहे, बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे आणि मी एकमेव त्यातला आहे बरं, हे तुम्हाला सांगतो. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेतला मी एकमेव भिक्षू आहे की ते संस्थेतला भिक्षू मी आहे आणि त्याचा प्रमुख आहे. आतापासून नाही, काय काय भिक्षूंचे वय तेवढे नाहीत, तेवढं माझं भिक्षूंचं वय आहे. बरोबर आहे ना. हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून हे काय कोणावर टीका आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाहीत, तुम्ही कोण आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, भिक्षू संघाचा प्रमुख किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जबाबदारी आहे, ते आहे, सगळं हे करणं गरजेचं आहे. हे सांगण्यासाठी किंवा मी माझा हे सांगतो असा नाही आहे. एक आहे की भारतीय बौद्ध महासभेने जे काही विषय दिलेले आहेत, 40 प्रकारचे विषय आहेत, ते 40 पद्धतीचे विषय या ठिकाणी, आणि संध्याकाळचं जे प्रवचन आहे ते कॉमन सगळ्यांसाठी आहे. हा एक बाबासाहेब आंबेडकरांचा एक जो मार्ग आहे तो संपूर्ण लोकांना बौद्ध बनवण्याच्या माध्यमातून आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं तिरंग्यामध्ये तुम्हाला बौद्ध करून घेतलं, हा फक्त आपण बोलण्याचा भाग करतो, पण प्रॅक्टिकली बौद्ध बनण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझं नैतिक कर्तव्य, मी त्या सगळ्या लोकांना घेऊन चालतो आणि त्या माध्यमातून आपल्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं नाही याची मला पूर्ण खात्री आहे. पण कदाचित या परिसरामध्ये स्पेशली 30 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत आपल्याला पुन्हा शिबिर त्या ठिकाणी, आणि ते विशेष शिबिर असणार आहे. गेल्या वेळेस नमीर गुरुजी श्रामने त्या दीक्षात झाले होते आणि त्यांनी ते शिबिर पूर्ण पार पाडले आहे. यावेळेस दुसरे आपण करणार आहोत, सगळ्यांना चान्स देणार आहोत, हे करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्यालाही आपलं नैतिक कर्तव्य पूर्ण करायचं आहे. मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. या गावात जेवढ्या जाती धर्मपंथाचे वर्णाचे भेदाचे लोक आहेत त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो. उपासक उपासिका बोला. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. फिर एक बार, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. धन्यवाद.